रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल तालुक्यातील चासई बेलपाडा येथील ग्रामस्थ मधुकर कडू यांनी केलेले आरोप गावकऱ्यांनी फेटाळले. बेलपाडा गावचे ग्रामदैवत भैरवनाथचं मंदिर जीर्णोद्धार चालू असून गावातील भैरवनाथ मंदिर देवस्थानच्या दर्शनासाठी 20 वर्षापूर्वी मधुकर कडू यांनी गावाला सोबत घेऊन पायऱ्या बांधल्या. त्या पायऱ्या खराब झाल्या असून आता मंदिर नूतनीकरण सोबत पायऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने मधुकर कडू यांना पायऱ्या बांधण्यासाठी विचारणा केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून काम करत असून मधुकर कडू आणि परिवार गावावरून खोटे आरोप करत असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले. आज बेलपाडा गावाचे ग्राम सुधारणा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांची काही दिवसापूर्वी बेलपाडा गावचा मधुकर सुदाम कडू या इसमाने पत्रकार परिषद घेऊन कमिटीवर आरोप केलेले आहेत की ही कमिटी खंडणीखोर आहे, गुंड आहे, गावातून लोकांशी जबरदस्तीने पैसे मागून मंदिराचं काम करत आहेत असं त्यांनी एक चुकीची लोकांसमोर माहिती दिली. त्याबद्दल आम्हाला खुलेपणाने बोलायचं आहे. लोकांना पण समजू दे का जी कमिटीने काही वर्षापूर्वी मधुकर सुदाम कडू यांनी बैजनाथचं मंदिर आमच्या डोंगरावर आहे तेव्हा पायऱ्या नव्हत्या. 20 वर्ष अगोदर त्या पायऱ्या बांधलेल्या होत्या. तेव्हा त्या स्वतःच्या खर्चानं आणि त्याला गावातील सर्व लोकांनी मदत पण केलेली मटेरियल वाहण्यासाठी. तेव्हा सर्व लोकांनी त्याचा वाहवा केली, त्याचा सन्मान केला. 20 वर्ष त्याला आम्ही सन्मान दिला त्या स्टेजवर. परंतु यावर्षी आम्ही गाववाल्यांनी सर्वांनी मंदिर बांधायचं ठरवलं नवीन. त्या मंदिराचं बांधकाम चालू केलं. सगळी लोकांनी भरभरून मदत केली. घरी बोलवून आम्हाला पैसे देतात देणगी स्वरूपात, कोण वस्तू स्वरूपात. त्याला 90% जवळजवळ 95-90% काम मंदिराचं झालं आहे. त्या अगोदर त्यासाठी त्याला आम्ही 2-3 महिन्यापूर्वी एक फोन केला का मीटिंगमधून का तू पायऱ्या बांधलेल्या 20 वर्षा अगोदर त्या आता मेंटेनन्सला आल्यात, तू करशील का आम्ही करू. तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. माझ्यावर पैसा नाही, पैसा आल्यावर मी बघेन, माझा ट्रस्टचं काम चालू आहे. जो ट्रस्टचं काम चालू आहे वल्डेश्वर मंदिर तो त्याचं वैयक्तिक आहे, त्याचा गावाची काही संबंध नाही. मंदिर सर्व मंदिर त्यांनी तो बेकायदेशीर बांधलेला आहे, खारफुटीची कत्तल करून बांधलेला आहे. पण मंदिराला आमचा कोणाचाच विरोध नाही. शेवटी देव आपण हिंदू आहोत, हिंदू यामध्ये देवाला आपण मानतो. परंतु मंदिराच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम एवढा केला आहे का तिथं रूम अनेक बांधल्यात. त्या रूममध्ये याचे धंदे चालू असतात, जुगार, दारू, इतर काही असे गैरवर्तनाचे. आता जवळजवळ मंदिराचं 90-95% काम झालेलं आहे. आता पायऱ्या पण मंदिर नवीन तर लोकांची सर्वांची इच्छा आहे का पायऱ्या पण नवीन व्हाव्यात. म्हणून त्यासाठी आम्ही ज्या जुन्या होत्या त्या थोड्या करून तिथं नवीन बांधकाम चालू केलं. त्या दिवस तो आला तिथं आणि तर जे मजूर काम करत होते त्यांना शिवीगाळ केली, काम बंद करायचा प्रयत्न केला, कमिटीला शिव्या दिल्या. परंतु आम्ही काम चालू ठेवला. लोकांना पण आम्ही मेसेज केला गावात असा इसम विरोध करत आहे. लोकांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला का नाही नवीन पायऱ्या व्हायलाच पाहिजे, ही सर्व गावाची आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही आता पूर्ण काम पायऱ्यांचं पण करणार आहोत. त्याने हा माझा भाऊ आहे, याला 16 लाख रुपयाचा गंडा घातला. त्याच्या अकाउंटवर 16 लाख रुपये व्यापाऱ्याकडून घेऊन त्याचे चेक स्वरूपात सर्व पैसे त्यांनी त्यालाच दिलेले आहेत आणि फुकट पोलीस कंप्लेंट याच्यावर झालेले आहे. असे अनेक गावांमध्ये उदाहरण आहेत. गजानन घरत जो होड्यांचा मालक आहे तिथं होड्या मोठ्या मोठ्या लावायचा, तिथं त्याला बायकांना घेऊन दम देऊन त्याच्यावर अत्याचार केला. हे आहे ते गजानन घरत. तिथं त्यानं होड्याला हायड्रा आणायला सुद्धा जागा ठेवली नाही किंवा कोळी लोकांना पक्तीवर मच्छी, होडी, जाळी वगैरे ठेवण्याची जागाच नाही ठेवली याने सर्व. आणि मधुकर कडू हा स्वतः गुंड प्रवृत्तीचा माणूस असून हा आमच्या ग्राम सुधारणा मंडळाच्या कमिटीला गुंड ठरवत आहे. खरा समाजकंटक हा आहे. देव योग सगळ्या गावाचा आहे, अख्ख्या गावाचा सपोर्ट आहे पोरांना. पण हे पोरा तो गुंड आहे. ही पोरं सगळा समाजकार्य सदस्य म्हणजे सगळे चांगले त्याचं काम करतात. आणि यांनी पायऱ्या बांधल्या त्या ते सगळ्यांना सगळ्याही मदत केलेली आहे त्याला.
पण यो सांगते हे पोरा गुंड आहेत, ही पोरा गुंड नाही आहेत. हे सगळं काम व्यवस्थित करतात. ही मदत सहकुशीने सगळ्याही दिलेली आहे. अशी कोणी मागून नाही घेतलेली किंवा बळजबरी करून ही सुद्धा पैसे मागितलेले नाही. खरा गुंड तोच आहे. जर तो गुंडगिऱ्या करत असेल तर आम्ही सुद्धा गुंडगिऱ्या करू. करायच्या आहेत नवीन पायऱ्या, कारण याच्या पायऱ्या फुटल्याच चांगल्या. मागे त्यांनी पायऱ्या बांधल्या, त्याला पण मदत केली. बाई माणसं ही सगळ्याही माल वावाला हे करायला सगळ्यांना गेली बाई माणसा. योग मुद्दाम आता हे का घालते मोठ्या गुंड यो आहे खरा. म्हणजे माझ्या नवऱ्यावर सुद्धा यांनी गुंडगिरी केलेली आहे. मी स्वतः सांगते, मी याची गुंडगिरी हे करून आली. माझ्या नवऱ्यावर सुद्धा आरोप घेतलेला आहे यांनी. बाई माणसं आम्ही आता दाराशी जाऊ शकतो सगळ्या.